आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे आहात. तुम्ही कोणती वाहतूक वाहने पाहता किंवा वापरता? बाईक, ऑटो, कार, बस आणि सायकली इत्यादी. सायकल वगळता सर्व वाहने पेट्रोल किंवा डिझेल सारखे इंधन वापरून चालतात. विमानालाही आकाशात उडण्यासाठी इंधन लागते. हे इंधन आपल्यासाठी सतत उपलब्ध आहे का? जंगले, वन्यजीव आणि पाणी यांसारख्या संसाधनांच्या संरक्षण आणि शाश्वत वापरामध्ये गुंतलेल्या काही समस्या आम्ही पाहिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीच्या जीवशास्त्रातील नैसर्गिक संसाधने या धड्यातून कोळसा आणि पेट्रोलियम हा विषय पाहूयात. तुम्हाला माहिती आहे की संसाधने ही 2 प्रकारची संसाधने आहेत, न संपणारा आणि अक्षय. अतुलनीय संसाधने अमर्याद प्रमाणात आणि सतत आहेत, उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, हवा इत्यादी. संपुष्टात येणारी नैसर्गिक संसाधने निसर्गात मर्यादित आहेत आणि विविध मानवी क्रियाकल्पांमुळे संपुष्टात येऊ शकतात. उदाहरणार्थ कोळसा, पेट्रोलियम, खनिजे इत्यादी. उद्दिष्टे. हा विषय पूर्ण झाल्यानंतर आपण याबद्दल शिकाल. जीवाश्म इंधन कोळसा आणि पेट्रोलियम खनिजे जीवाश्म इंधनाचे शाश्वत व्यवस्थापन. पर्यायी ऊर्जा संसाधने. महत्त्वाचे शब्द: जीवाश्म इंधन, ज्वलन, जैव इंधन, जट्रोफा, शाश्वत विकास. चला जीवाश्म इंधन नूतनीकरणीय नैसर्गिक संसाधनांवरील संकल्पना नकाशाचे निरीक्षण करूया. जीवाश्म इंधने जसे की कोळसा आणि पेट्रोलियम ही आणखीन एक महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती आहेत. औद्योगिक क्रांतीपासून ऊर्जा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऊर्जा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि अनेक वस्तूंच्या उत्पादनासाठी वापरली जाते. ही ऊर्जा मुख्यतः कोळसा आणि पेट्रोलियमच्या साठ्यांमधून मिळवली जाते. जीवाश्म इंधने. जीवाश्म इंधने प्राचीन वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासून तयार झाली आहेत. यामध्ये कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो. वाहनांमध्ये वापरण्याव्यतिरिक्त आज आपण वापरत असलेल्या अनेक उत्पादनांचे निर्माण पेट्रोलियमपासून होते. यामध्ये प्लास्टिक, कृत्रिम रबर, नायलॉन सारखी कापडे, औषधे, सौंदर्य प्रसाधने, मेण,
स्वच्छता उत्पादने, वैद्यकीय उपकरणे इत्यादींचा समावेश होतो. कोळसा आणि पेट्रोलियम हे जैविक पदार्थांचे लाखो वर्षांपूर्वी विघटन होऊन तयार झाले आहेत. त्यामुळे ते भविष्यात संपुष्टात येणार आहेत. जरी आपण त्यांचा काळजीपूर्वक वापर केला तरी. अंदाजानुसार सध्या ज्ञात असलेल्या पेट्रोलियम संसाधने सुमारे 40 वर्षे टिकतील, तर कोळसा सुमारे 200 वर्षे पुरेल. मात्र जीवाश्म इंधन जळवल्यामुळे संसाधनांचा नाश होण्याबरोबरच प्रदूषणही होते. जेव्हा हे इंधन जळते तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साईड, पाणी, नायट्रोजनच्या ऑक्साईड्स आणि सल्फरच्या ऑक्साईड्स निर्माण होतात. जर ज्वलन अपुऱ्या हवेच्या ऑक्सिजनच्या उपस्थितीत झाले तर कार्बन डायऑक्साईड ऐवजी कार्बन मोनॉक्साईड तयार होते. या पदार्थांपैकी सल्फर, नायट्रोजनचे ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड उच्च प्रमाणात विषारी असतात, तर कार्बन डायऑक्साईड ही हरितगृह वायू आहे. कोळसा आणि पेट्रोलियम हे मोठे कार्बन साठे मानले जातात. जर संपूर्ण कार्बन कार्बन डायऑक्साईडमध्ये परिवर्तित झाला तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे तीव्र ग्लोबल वॉर्मिंग होईल. काही साध्या सवयी ऊर्जेचा वापर कमी करण्यात मदत करू शकतात. बस किंवा स्वतःच्या वाहनाऐवजी चालणे किंवा सायकल वापरणे, फ्लोरोसंट ट्यूबऐवजी LED बल्ब वापरणे, न वापरताना दिवे व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करणे, लिफ्टच्या ऐवजी पायऱ्यांचा वापर करणे, थंडीच्या दिवसात हीटिंग डिव्हाइस वापरण्याऐवजी एक जास्त स्वेटर घालणे. कोळसा आणि पेट्रोलियमचे व्यवस्थापन हे आपल्या यंत्रांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. इंधन प्रामुख्याने वाहतुकीसाठी अंतर्गत दहन इंजिनांमध्ये वापरले जाते. या क्षेत्रातील अलीकडील संशोधन पूर्ण दहन सुनिश्चित करून कार्यक्षमता वाढवण्यावर आणि वायू प्रदूषण कमी करण्यावर भर देत आहेत. शास्त्रज्ञ जीवाश्म इंधनांना पर्याय शोधत आहेत. ते कार आणि ट्रक चालवण्यासाठी नवीकरणीय बायोफ्युएल तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. सूर्य, वारा, पाणी यांसारख्या स्रोतांमधून विजेचे उत्पादन यशस्वीरित्या करण्यात आले आहेत. जत्रोफा कर्कस वनस्पतींच्या बियांपासून बायोफ्युएल तयार केले जाते, जे भारताच्या ऊर्जा शाश्वतेच्या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. आंध्र प्रदेश सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीजसोबतच जत्रोफा लागवडीसाठी करार केला आहे.
काकीनाडामध्ये उच्च गुणवत्तेच्या बायोडिझेलसाठी जत्रोफा लागवडीसाठी 200 एकर जमीन निवडण्यात आली आहे. खनिजे. पृथ्वीवरील कच्च्या खनिज संसाधनांचा पुरवठा धोक्यात आहे. अनेक खनिज साठे शोधून नकाशावर नोंदवले गेले असले तरी ते संपत चालले आहेत. ॲल्युमिनियम आणि लोखंड यांसारख्या खनिजांचा किमती वाढत आहेत, कारण ती शोधणे आणि काढणे कठीण होत आहेत. यामुळे साधने आणि यंत्रे खरेदी व चालवण्याचा खर्च वाढतो. डोंगर शिखर उत्खनन MTR यांसारख्या अनेक उत्खनन पद्धती पर्यावरण नष्ट करतात. या पद्धतींमुळे माती, वनस्पती आणि प्राण्यांचे निवासस्थान उद्ध्वस्त होते. अनेक उत्खनन पद्धती पाणी आणि हवा प्रदूषित करतात, कारण विषारी रसायने पर्यावरणात मिसळतात. कमी हानिकारक उत्खनन पद्धती आणि साहित्याचा पुनर्वापर केल्याने खनिज संसाधनांचे संरक्षण होईल. उदाहरणार्थ, जपानमध्ये कार उत्पादक कंपन्या गाड्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक कच्च्या पदार्थांचे पुनर्वापर करतात. अमेरिकेत जवळपास 1/3 लोखंड पुनर्वापर जुन्या गाड्यांपासून तयार केले जाते. पर्यावरण वाचवण्यासाठी तुम्ही कदाचित 3R आधीच पाहिले असतील: रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. कमी करा याचा अर्थ कमी वापर करणे आणि अनावश्यक दिवे आणि पंखे बंद करून वीज वाचवणे आणि गळणारे नळ दुरुस्त करून पाणी वाचवणे. पुनर्वापर हे पुनर्वापरापेक्षाही चांगले आहे, कारण पुनर्वापर प्रक्रियेत काही ऊर्जा वापरली जाते. पुनर्वापर धोरणात गोष्टी पुन्हा पुन्हा वापरल्या जातात. उदाहरणार्थ, स्वयंपाकघरात वस्तू साठवण्यासाठी जाम किंवा लोणचे यांच्यासारख्या खाद्यपदार्थांच्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या जाऊ शकतात. पुनर्वापर प्लास्टिक, कागद, काच आणि धातूच्या वस्तू यांसारख्या वस्तूंचा पुनर्वापर करून आवश्यक वस्तू बनवता येतात. पुनर्वापर करण्यासाठी कचरा वेगळा केला जातो, जेणेकरून पुनर्वापर केला जाणारा पदार्थ इतर कचऱ्यांसोबत टाकला जाणार नाही. शाश्वत विकास हा अशा प्रकारचा विकासाला प्रोत्साहन देतो जो मूलभूत मानवी गरजा पूर्ण करतो आणि त्याचबरोबर भविष्यातील पिढ्यांच्या गरजांसाठी संसाधने जतन करतो. भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याच्या आपल्या जबाबदाऱ्या जाणून घेण्याची वेळ आली आहे. आर्थिक विकास हा पर्यावरण संवर्धनाशी जोडलेला आहे. अशा प्रकारे शाश्वत विकास म्हणजे जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये बदल.